हाय, हॅलो. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलो होतो. कारण माझी बहीण बोलली, की आपल्याला इकडनं ट्रेन भेटेल मरीनला जायला. पण इकडनं ट्रेन न भेटता ती आम्हाला भेटली असती दादरवरनं. जर आम्ही दादरवरनं गेलो असतो, तर बरं पडलं असतं. पण तिचं नाही ऐकून मग परत आम्ही गेलो, परत बाहेर निघालो आणि परत मग टॅक्सी पकडली आणि त्यांनी फायनली आम्हाला मरीनला सोडलं. मरीनला आलो तर फार गर्दी होती आणि सनसेट तर बघायला भेटलाच नाही. आम्हाला खास करून सनसेट बघायला यायचं होतं. म्हणजे थोड्या वेळ जागा भेटली, मस्त गप्पा वगैरे मारल्या मम्मीसोबत. मग तिथून मम्मीसोबत आणि बहिणीसोबत मस्ती करत करत फोटो वगैरे काढत मग आम्हाला गिरगाव चौपाटीला जायचं होतं. चालणं तर खूप झालं होतं आणि पायही खूप दुखत होता. वातावरण तर इतकं छान वाटत होतं. मला फार आवडतं असं नाईटला बाहेर आणि अशा ठिकाणी तर खूप आवडतं. मग तिथून परत रस्ता क्रॉस केला आणि तिथून चालत चालत मग स्टेशनला गेलो. थोड्याच मिनिटावर स्टेशन होतं. मग तिथून आम्हाला जायचं होतं चर्नी रोडला. मग तिथून भेळ घेतली कारण भूक लागली होती. मग भेळ खाल्ली आणि भेळच बरी पडते असं बाहेर जाताना म्हटलं काही खायला घ्यायचं असलं तर. मग तिथून परत उतरलो. मग चर्नी रोडवरनं बाहेर निघालो. मग थोडं हळूहळू चालत गप्पा वगैरे मारत मस्त एन्जॉय करत मग गेलो. आम्ही पोचलो गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाटीला तर गर्दी तर फार होती आणि छान थंडी हवा सुटली होती आणि मी तर बिना चप्पलचीच चालत होती कारण चप्पल मी पिशवीत टाकून घेतली होती. मग नंतर तिथं मस्त क्यूट कॅट होती ब्लॅक कलरची. मग तिच्यासोबत खेळलो. नंतर आम्ही पण ऑर्डर केली पावभाजी आणि नंतर मग गोला. गोळा मला खूप दिवसापासून खायचा होता. मग तो फायनली घेतला तिथे. मग माझ्या बहिणीने पण घेतला. परत मी तिच्या ह्याच्यातनं घेत होती. ती खूप रागवत होती, की तुझं संपला, माझं संपवलं होतं मी पटकन. मग नंतर मम्मी बोलली, "असं फोटो काढ." तर फोटो न काढता मी व्हिडिओ काढला. मग परत चर्नी रोडला आलो. मग तिथून दादरची ट्रेन पकडली. मग दादरला उतरलो. दादरला फार गर्दी होती. मग तिथून शेवटची ट्रेन होती कर्जत. मग ती कर्जतच्या ट्रेनमध्ये बसलो. मग कल्याण स्टेशनला उतरलो. 1-1:30 वाजला असेल आम्हाला कल्याण स्टेशनला. मग तिथून ऑटो केली. मग घरी गेलो आणि घरी ऑलमोस्ट 1:30-2 पर्यंत पोहोचलो. मग असा होता